हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 5वी गणित हा विषय हाती घेतलेला आहे आणि त्यामधला आपला 9वा चॅप्टर सुरू आहे, दशांश अपूर्णांक. तर दशांश अपूर्णांकाच्या या चॅप्टर मधले याच्या आधीचे जे सगळे उदाहरण संग्रह आहेत हे ऑलरेडी आपले सोडवून कंप्लीट झालेले आहेत. तर आज आपण उदाहरण संग्रह 40 बघणार आहोत. तर उदाहरण संग्रह 40 सोडवण्याच्या पूर्वी हे एक काही कन्सेप्ट आहेत. अर्धा म्हणजे पाव, पाऊण, सव्वा इत्यादींचे दशांश अपूर्णांकात लेखन कशा पद्धतीने करायचे हे आपण आधी समजून घेऊयात. तर बघा विद्यार्थ्यांनो, आता तुम्हाला अर्धा म्हणजे पाव म्हणजे पाऊण म्हणजे या सगळ्या गोष्टी माहिती असतील, पण त्या दशांश अपूर्णांकामध्ये लिहायच्या कशा हे मात्र नक्कीच माहिती नसेल. त्याच्यासाठी आजचा हा आपला व्हिडिओ आहे. तर चला विद्यार्थ्यांनो, आपण लगेच स्टार्ट करूयात. आता बघा, आपण अर्धा कसा लिहितो, तर अर्धा लिहिताना आपण 1/2 म्हणजेच काय लिहितो, म्हणजे म्हणतो आपण अर्धा आहे. तर आता या अर्ध्याचं आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये लेखन करायचं आहे. मग तर त्याचा छेद किती व्हायला पाहिजे, 10 होणं गरजेचं आहे, किंवा 10 मध्ये आपल्याला सममूल्य अपूर्णांकामध्ये त्याचा रूपांतर करायला पाहिजे आहे. तर याचा जर आपल्याला छेद 10 करायचा असेल तर याला आपल्याला 5 ने अंशाला आणि छेदाला गुणावं लागेल. ठीक आहे, मग किती येणार, 5/10 येणार. म्हणजे 5/10 म्हणजे आपण अपूर्णांकामध्ये दशांश अपूर्णांकामध्ये कसं लिहितो सांगा बरं, 0.5 अशा प्रकारे लिहितो. बरोबर, हे काय आहे, अर्धाच्या साठी आहे. अर्धा. अर्धा म्हणजे 1/2. तर 1/2 असं आपण लिहित नाही. दशांश अपूर्णांकासाठी आपण त्याचा छेद काय केला, 10 करायचा होता, म्हणून अंशाला आणि छेदाला 5 ने गुणलं तर त्याला 5/10 आलं. मग 5/10 म्हणजे 0.5 हे झालं अर्ध्यासाठीचं कशा प्रकारे लेखन केलं जातं ते. आता अर्ध्याचं झालं. आता आपण पाव आणि पाऊणचं बघूया. तर पाव साठी किती असणार आहे, पाव म्हणजे 1/4 आणि पाऊण म्हणजे किती असतं विद्यार्थ्यांनो, 3/4. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. 1/4 म्हणजे पूर्ण जर एक भाकरी असेल, उदाहरणार्थ पूर्ण जर एक भाकरी असेल तर त्यातला पाव भाग म्हणजे तीन जे भाग आहेत ते सोडून इकडचे जे भाग, आपण सगळे उदाहरण तुम्हाला बघा आठवते का, पाव, पाऊण, अर्धा वगैरे ही सगळी उदाहरणं बघितलेली आहेत. त्यामुळे हे तुम्हाला येणं गरजेचंच आहे, कंपल्सरी आहे. पाव म्हणजे 1/4, पाऊण म्हणजे 3/4. आपण यामध्ये जस्ट काय बघतो, फक्त त्याचं दशांश अपूर्णांकात लेखन कसं करायचं हे बघतो. तर चला, आता याच्या साठी आपल्याला त्याचा जो छेद आहे हा 10 किंवा त्याच्या समान भागामध्ये काय करावं लागेल, अपूर्णांकामध्ये रूपांतर करावं लागेल. आता 10 तर होत नाही, मग आपल्याला काय करावं लागेल, 100 करावं लागेल. तर 100 करण्यासाठी काय करावं लागणार बघा, या ठिकाणी समजा याला आपण एक अंशाला आणि छेदाला जर 25 ने गुणलं तर इथे येणार 25 चोक किती येणार, 100 आणि इथे येणार हे 25. म्हणजेच हे आपण कसं लिहितो, 0.25 असं लिहितो. बरोबर, हे झालं. मग आता पाव दशांश अपूर्णांकामध्ये कसं लिहिलेलं आहे, 0.25 हे लिहिलेलं आहे. पाऊण, आता पाऊण दशांश अपूर्णांकामध्ये कसं, तर याच्यासाठी सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, याचा जो छेद आहे हा 100 करून घेऊया. बघा, 25×3=75 आणि हे झाले 100. आता बघा 100 आलेला आहे. आता हे आपण कसं लिहितो, 0.75. तर आता पाऊणचे दशांश अपूर्णांकातील लेखन कसं आलेलं आहे, 0.75. पावचा आलेला आहे 0.25 आणि अर्धाचा आपण मगाशी बघितलं 0.5 किंवा 0, इथं लिहिते परत एकदा, अर्धाचं कसं येणार, 0.5 किंवा 0.50 असं येणार. ठीक आहे, तर ह्या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या पूर्ण झाल्या. आता बघा पुढे, सव्वा म्हणजे किती असणार आहे विद्यार्थ्यांनो, 1 आणि पुढे पाव असणार आहे. म्हणजेच बघा, सव्वा म्हणजे 1 आणि 1/4 असणार. बरोबर,
मग आता याच्यासाठी आपण कसं लिहिणार, म्हणजे 1.25, राईट. त्यासाठी आता दीड जर असेल किंवा आता समजा जर दीड दिला असेल तर दीड साठी किती लिहिणार, दीड. ओके, तर दीडला किती असतं बघा, 1 आणि पुढे असतो अर्धा. म्हणजे याचा दशांश अपूर्णांकामध्ये लेखन आपण कसं करणार, 1 आणि पुढे 5 किंवा 1.50, राईट. अशा प्रकारे 1.25, दीड झालेला आहे. आता आपण बघूया 1.25, 2.25, 3.25 हे कशा प्रकारे लिहिले जातात. तर आता एक घेऊयात आपण उदाहरण 1.25. 1.25 असं जर दिलं असेल तर ते कसं येणार, 1.25 सांगितलेलं आहे म्हटल्यानंतर 1 आणि 3/4 येणार, बरोबर. तर याचं आता कसं लिहिणार आपण, 1. मग अशी आपण पाऊण बद्दलचं काय बघितलं होतं, 0.75 बघितलं होतं, म्हणजेच इथे येणार 1.75. क्लिअर. तर 1.25, अर्धा, पावणा, 1.25, दीड, तर या सगळ्या कन्सेप्ट आता तुमच्या क्लिअर झाल्या असतील. तर आपण आता उदाहरण संग्रह 40 सोडवूयात. चला विद्यार्थ्यांनो, तर उदाहरण संग्रह मधले पहिले 4 प्रश्न हे मी लिहून घेतलेले आहेत. पहिला काय आहे बघा, अडीच. तर आता या अडीचचं आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. तर ते कसं असणार, अडीच. अडीच म्हणजे काय येणार बघा विद्यार्थ्यांनो, 2 आणि अर्धा, बरोबर. म्हणजे 2 आणि हा येणार अर्धा. म्हणजेच दशांश अपूर्णांकामध्ये आपण अर्धा जर असेल तर त्याला काय लिहितो, 0.5 किंवा 0.50 लिहितो. म्हणजे आपण या ठिकाणी काय लिहिणार आता, 2.5 किंवा 2.50 हे आपण असं लिहू शकतो. चला दुसरं काय आहे, 2.25 सांगितलेलं आहे. 2.25 म्हणजे 2.25 साठी काय आहे, 1/4. तर इथे येणार 2, 1/4. तर 2.25 साठी आपण काय वापरतो, 0.25 म्हटल्यानंतर इथं किती येणार, 2.25. आता तिसरं 1.25 सांगितलेलं आहे. 1.25, पाऊण म्हणलं की किती येतो, 3/4 येतो. तर या ठिकाणी 1.25 सांगितलेलं आहे म्हटल्यानंतर आपल्याला 2/3/4. आता पाऊण साठी आपण मगाशी किती काढला होता, 0.75 काढला होता. म्हणजेच इथे किती येणार आपला आता, 2.75. बरोबर, समजते, लक्षात येते. आता 10.5 सांगितलेलं आहे. 10.5 म्हणजे 10 आणि अर्धा, म्हणजे 10 आणि अर्धा. तर याच्यासाठी कसं येणार, 10.5 किंवा 10.50. ठीक आहे. ही झाली पहिली 4 गणितं. व्यवस्थित लिहून घ्या. व्यवस्थित कशा प्रकारे त्यांचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर केलेलं आहे हे बघा, व्यवस्थित ते लिहून घ्या. चला, तर पुढचे सुद्धा हे तिन्ही प्रश्न आपण लिहून घेतलेले आहेत. आता प्रश्न बघितल्यानंतर 15.15, 16.16, 28.28 अजिबात घाबरून जायचं नाही. खूप इझी आहे, बघूया आपण. आता आता बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, 15.15. आता पाऊण म्हणलं की 3/4. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, 15.15. तर कन्फ्युज व्हायचं नाही. 15.15 म्हणजे आपण कसं लिहितो बघा, 15.15 तर 14/3/4. तर याचं पाऊणचं आपण कसं लेखन करतो, 0.75 म्हणजे कसं येणार, हे 14.75. आता पुढचं आहे 16.16. 16 साठी आपण काय वापरतो, 1/4 वापरतो. तर 16 1/4 म्हणजे 16.25. आता पुढचं आहे 28.5. 28.5 म्हणजे 28.5 म्हणजेच किती येणार, 28 आणि 1/2 म्हणजे 28.5 किंवा 28.50. चला विद्यार्थ्यांनो, हा झाला आपला उदाहरण संग्रह 40. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या इतर फ्रेंड्सना सुद्धा हे जे व्हिडिओ
शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.